वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. एकटं फोटो काढता वाय. तुम्ही पण या मग. अरे फॅमिली फोटो काढला का नाही? अरे कधीपासून मी सांगते ना रे की कुटुंबाने सगळ्यांनी आपल्या एकत्र येऊन फोटो काढायला पाहिजे म्हणजे मेमरी राहणार ना. उद्या नातू झालं तर आपल्याला सांगायला लागेल ना, हा दादा काका मामा नानी ही आजी मी आजो बाबा. नाही खरं बरोबर. चला फॅमिली फोटो काढूया. हो वहिनी तुम्ही जरा बाजूला व्हा, आम्हाला फॅमिली फोटो काढू द्या. वहिनी कुणाक बोलतास? बायको असे ना मी तुमची काय आपला? अरे देवा, अरे बायको आहे माझी. 5 किलो तोंडावर मेकअप थापला ओळखणार कशी तू? मला वाटलं मेकअप केल्यानंतर गुलाबाचं फुल दिसशील, तू तर जांभळाची वडी दिसतेस. सगळ्यांसमोर काय बोलतात? फोटो बदाम खाऊ इकडे या. नाही कदम खाऊ कदम भाऊ. तुम्हाला ओळख करून देतो. हा. हे बघा, हे माझं मीडियम जावई बापू. मीडियम म्हणजे 2 नंबरची पोरगी ह्यांना दिलेली आहे का? नमस्कार. हा, म्हणून हे मीडियम जावई बापू. बरं. आणि पहिल्या नंबरचं वेगळं आहे. अहो असं काय करता मग? हे कोण असत? हे पहिल्या नंबरचे जावई बापू आणि ही माझ्या पहिल्या नंबरची पोरगी ह्यांना दिलेली व आहे. झालं सकाळपासून 5 वेळा ओळख झाले. अख्ख्या खानदान मला पाठ आहे. आपण फोटो काढूया. तुम्ही ताईला का पाठवलं असं अचानक मध्येच? तिला घरी पाठवलं गुरडोर माहिती की नाही तुला? 17 म्हशी आहे त्या. दारा काढायला का घरी माणूस लागतो, कळलं का? बरोबर. येते तिला बोलून घे तुम्ही परत. ही कशी लग्नाला होती, ती गेली आणि ह रिसेप्शनला आलेली आहे का नाही? आता ह जातील आणि ती परत येणार. चला फोटो चला. हे जे असतील त्यांचा फोटो काढूया. रेडी ओके रेडी रेडी. काका तुम्ही फ्रेमच्या बाहेर गेलात. सेंटरला या. रेडी रेडी. हा रेडी. पोरांच्या समोर कुठे उभे राहता? इथे बाजूला उभे. जवळ या, थोडे जवळ या. रेडी. हा 1 2. अरे यार मागे कोण उड्या मारतय? मागं मी आहे. अरे अण्णा तुम्ही मागे काय करत होता? अहो मागे मागे कशाला राहता तुम्ही? तुझ्या बापाच्या लग्नाची पेढी खात होतो. आता कळलं तुला मी मागाय वाचाडेन. कळत कसं नाही तुला? आपला नवरा बाजूला आहे का नाही बघायला नको काय? मी बाप आहे ना मुलाचा. मी मेन आहे ना. हे मेन वितरलं म्हणून हा जन्माला आला ना. अहो काय बोलतात? मी मेन आहे ना. मग कसं काय बोलताय सगळं? मी मेन आहे ना. अरे होय माझा फोटो नको काय? अरे होय कदम भाऊ, तुम्ही बोलताय काय? मी मांगी आहे. हो मला वाटलं बमचिक बाबांचा चमत्कार झाला की का? ते नेहमी म्हणतात ना, तुम्ही पुढे चला मी तुमच्या मांगे आहे. अरे भमचिक बाबा नाही बोलत होता, या मुलाचा बाबा बोलत होता. मी मांग आहे. मी या पोरीला माझी सून म्हणून घरी घेऊन जाणारच नाही आहे. वसरीने मला खवडा मारला माहितीये. लग्नाच्या पहिल्या दिवशी खवडा मारला तर पुढे जाऊन काय करणार आहे? हे लग्न मोडलं. मला शिव द्यायचा नको ना. तुम्ही मागे कशाला चुळबुळ करता? मग लागला ना खवडा. मला फोटो काढायचं होतं म्हणून पुढे आलो ना मी. मग मागे नका ना चुळबुळ करू. ते काही नाही लग्न मोडलं. ऐका अण्णा ऐका ना. सगळ्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो. नाही. जाऊ दे ना चुकला आमच्या. सॉरी हो जावई बापू, तुम्ही कशाला माफी मागता वाय? मी नवरीचा बापूस आहे का ना, मी माफी मागायला पाहिजे. आता पुढचे 4-5 दिवस ना मीच माफी मागणार आहे. बरोबर. हो एकट्यान काय माफी मागतास? आम्ही जोड्यान माफी नाही तो चुकला असेल तर माफ करा. वहिनी हे बघा, अहो माझं माफी बिफी मागणे असं काय मोठी गोष्ट नाही हो. पण तुम्हाला माहिती आहे काय, सकाळपासून तुमच्या लोकांनी मला त्रास दिलाय. सतत माझा अपमान चाललाय. काय केला? तुमची लोक सकाळपासून ओ पाणी द्या, सरबत द्या असं म्हणा बोलतात. असं सांगितलं? असं म्हणा. काय खरं आहे? अहो ते वेटर दिसतात ना. नाही म्हणजे लग्नातले वेटर आहेत ना, त्यांनी सेम तुमच्यासारखे कपडे घातलेले होते. अशीच पॅन्ट, अशीच पोटी आणि असंच बो. म्हणून सगळ्यांचा गैरसमज झालो. माफ करा. नाही अरे काय करताय? काय लग्न मोडलं हे. चल नाही थांबा. दुसरी चांगली पोरगी बघून देतो. हे लग्न मोडलं.
शिवाजी बस. ऐका 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 ओ याहू याहू मला माफ करा ओ याहू याहू अरे याहू याहू काय आता मध्ये आता आपण दोघं याहू याहू आहो ना अरे याहू याहू नाही व्याही व्याही आपण आल्यापासून नुसतं अपमान चाललाय पदोपदी माझा इन्सल्ट होतोय ए वसाऱ्या तुझं काय चाललंय तुझ्या बापाचा इन्सल्ट होतोय हा तुला काही स्वाभिमान वगैरे आहे का नाही बाबा स्वाभिमान असताना तर हा शो मी केव्हा सोडला असता. अरे नवरदेवचं कॅरेक्टर म्हणून उभं केलंय आणि दुसऱ्या पानावर पहिला डायलॉग दिलाय मला, तो पण शेवटी दिलाय. कुठलं फ्रस्ट्रेशन काढतोय हा वसाडा मी काय बोलतोय तू काय बोलतोय काय कळतं का तुला ते का नाही लग्न नाही नाही ए शिवाली नको ना रडू. दादा अण्णा या ना या. सॉरी अहो तुम्ही मोठे आहे की नाही अरे नाही काय म्हणता आहे मोठे तुम्ही. हा आहे मोठे मनाने माफ करा ना सगळ्यांना. हा, सगळे सॉरी म्हणते सगळे Sorry. या मध्ये ये रे बेटा. शिवाली. पाया पडतो रे, पाया पडतो. या मध्ये या इकडे या. नका जाऊ द्या वहिनी फोटो काढू. ओ, ए, फोटो. नेमन फोटो डोळे काढा. पुसगो. हो, फोटो. ओके रेडी. हा प्लीज जवळ या जवळ या. जवळ या जवळ. ढकल मला वसाडे मागे ढकल तुम्हाला तुझ्या साडीची काठ महत्वाची आहे तुझी साडीची काठ यायला पाहिजे का मुलाचा बाप यायला पाहिजे अरे साडीची काठ बाप आहे का या मुलाचा बाप काठ आहे हा ओके हा रेडी. Ready. प्लीज थोडे जवळ या जवळ या. थोडं जवळ या. हा जवळ या. Ready. हा ढकल वसाडे ढकल मला मागे साडी ढकल तुझ्या साडीचा काठ बाप आहे का मी बाप आहे माझा फोटो पाहिजे मग अण्णा, हो, तुम्ही चिडू नका अण्णा. माझा फोटो बचाऱ्या कोण आहे मी कोण आहे एवढा वेळ लागतोय? विचार करायला एवढा लागतोय नाही मला कळत नाही माझं नेमकं काय चुकतंय मला. अरे तुमच्या सगळ्यांचं चुकतंय हे का माझा फोटो काढणार रे नाही बरोबर कदम भाऊ तुमचं बरोबर आहे हो वहिनी तुमचं सगळं चुकतंय बाबा हा काय माणूस साधा सुद्धा आहे रिझर्व्ह बँकेतनं रिटायर झालेला माणूस आहे मला सांगताय मी बायको आहे त्यांची. हा मग ते सांगावं लागतंय ए फोटोग्राफर कानपाट फुटेल नीट फोटो काढ त्या माणसाचा साधा सुद्धा माणूस नाही आहे तो छोटा पॅकेट बडा धमाका आहे तो छोटा पॅकेज बोलतो वाचाडा मी छोटा पॅकेज आहे अहो पण बडा धमाका पण बोललाय ते पण ऐका ना. मग काय नाचू का वासाडे नाचू आता छोटा पॅकेज बोलून माझी सगळी इज्जत खाली सांडवले आणि बडा धमाका बोलून त्याच्यावरती फडका मारतोय अरे वसाऱ्या काय चाललंय इकडे पदोपदी माझा अपमान करतायत सगळी लोक तुझं रक्त कसं सलसलत नाही रे बाबा माझं रक्त सळसळत असतं ना तर मी केव्हाच बोललो असतो मी छोटे रोल करणार नाही म्हणून. कुठलं फ्रस्ट्रेशन काढतोय वसाड्या मी काय बोलतोय तू काय बोलतोय बाप तेल लावत तुला त्याचं कायच नाही लग्न ऐका तुमच्या पाया पडतो हवं तर तुमचं मी पाय धुवतो पाय धुतोस पाय धुतो जनरली कसं असतं हा की मुलाचं पाय मुलीचा बाप धुतो म्हणजे मी मना काय सांगितलं काय? की मुलाच्या बापाने सगळ्यांचं पाय धुवायला पाहिजे सकाळपासून अख्ख्या वराडाचं पाय धुतोय मी 150 ते 200 लोकांचे पाय मी धुतलेत तेवढ्याच लोकांचे पाय पण पुसलेत ते काय नाही, नाही. नाही, हे, लग्न- काय गं, हे, खरं, कोण बोलला मला सांग थांबा हो माका काय माहित नाही. तुला माहिती नाही म्हणजे काय? तर. कोण बोलला? हा वाचाडा जावई बाबू तुम्ही बोला तुम्ही बोललात. अगं नाही ग काय म्हणजे तुझे वडील सारखं म्हणत असतात ना आमच्या वेगळं असतं बुवा त्याच्यामुळे मला असं वाटलं प्रथा उलटी आहे बुवा म्हणून सांगितलं सॉरी बरं का हो, सॉरी तुम्ही कशाला सॉरी बोलता मी सॉरी बोलतो नवरीचा बापूस आहे का नाही मी हे बघा पाय काय मी तुम्हाला चांगली ना तेल लावून आंघोळी घालतो अगोदर
हो ही काय वेळ आहे काय काही काय बोलतास हो केवढं साहित्य किती वेळ लागणार आहे 5 थेंबात त्यांचा मॉलिश होईल तेवढंच आहे मी 5 सेकंदात माझं मॉलिश होणार आहे बघा. ते काय ना लग्न मोठं अरे थांबा 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 आता ग बसा तुम्ही थांबा जरा हे बघा मी माफी मागायचा राहिलोय मी पाया पडतो तुमच्या अरे पाया नाही पडायचं माझ्या ऐका ना नका ना चिडू तुम्ही थांबा ना शांत व्हा ना जरा हे बघा ना मी खरंच पाया पडतो पाय धरतो तुमचं प्लीज असं करू नका अरे नका ना चिडू अगं ते चिडल्यावर किती गोड दिसतंय ग पिल्लू माझं मी लहान पोरगा मला गुलू गुलू करतोस वाचाऱ्या लहान पोरगा आहे का मी अहो, आता तुम्ही एवढूच हात जाते ती तिकडं तरी सकाळपासून 4 वेळा कंट्रोल केलंय मी पण आता पट्ट्यात गावला गेला हात वाचाऱ्या काय बोलतोय पण मी काय लहान पोरगा आहे का? त्याला असं येत- शांत व्हा, ही धरा जरा शांत बसा. लॉलीपॉप दिला वाचाऱ्याने मला लॉलीपॉप देतो मी लहान आहे पोरगा जावई बापू. लहान पोरगा आहे ते काय नाही पिंट्या तू चल मी तुला चांगली दुसरी पोरगी बघतो या लग्नामुळे माफी मागते तुमची मी पाहिजे तर नाक घासते मी नाक घासते नाही जमणार बहिणी तुम्हाला घासते नाही जमणार तुम्ही जावा इकडून हे लग्न फायनली मोडलं नाही. मला करायचं नाही पिंट्या तू चल आपल्या घरी दादा ऐका ना ऐका. मी काय बोलतो काकांना जर आपण छोटा स्टूल दिला ना तर सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल हा चांगला तुझ्या बापानी लग्नामध्ये मला स्टूल दिला होता वाचाऱ्या मला स्टूल देशील तू मी एडिटिंग मध्ये काढून टाकेन स्टूल कसं दिसेल ते असं मी लटकलोय वरती कसं दिसेल बसाड्या ऐका ना मामा ऐका की नाही मी काय सांगतो काय? ऐका इकडे या तुम्ही या इकडे ते स्टूल काढेल मी काय त्याला एडिटिंग मध्ये तुमचं पाय वाढवाय सांगतो पाय बरोबर खाली वाढवल तो कसं दिसेल धड एवढं आणि एवढे लांब पाय कसं दिसेल माझ्याकडे एक आयडिया दादानू हा. तुम्ही यांची पॅन्ट काढून लुंगी टाकाल काय म्हणजे यांचे पाय दिसूच नाही ना हा, तसा करा एडिट नाही काढा तुम्ही माझी पॅन्ट काढा लुंगी काढा तुम्ही एक काम करा तुम्ही ना मला शेफ्टी लॉ मध्ये जलपरी करा मला नाही अण्णा मी काय म्हणते आपण ना तुम्हाला पंख लावूया म्हणजे सगळ्यांचे फोटो ते असे उडताना दिसाल बेस्ट मी एडिट करून देतो मस्त एडिट करून देतो चालत अरे पण वसाडून तुम्हाला कळत कसं नाही मी असं उडताना काढलं तर मी वटवागलू नाही वाटणार असं उडताना बाबा ते वटवा घूळ असतं तू फक्त माझ्या चुकाच काढायला त्या स्किट मध्ये आहेस काय रे बसा एवढा अपमान झाला तर कायच बोलत नाही बसाऱ्या पुरी हे लग्न मोडलं दुसरा पोरगा अहो ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे कुठं तुमच्या पोराला घेऊन जा हा पोरगा म्हणून मेला तू पण मेलेच मी चालणार असं नका करू. इकडे सॉरी दादा सॉरी ऐकून घ्या ना ऐका हे बघा ए कोणी त्यांना काही बोलायचं नाही रे फालतूपणा करू नका ए फोटो काढ्या नेमन फोटो काढून नुसते आमका लावतो आणि ढमका लावतो डोकं लाव खिच कर फक्त हा इकडे या दादा मस्त फोटो काढू तुमच्या इकडे बघा. उभं राहा हा काय दिसतंय लगा आहेराच्या पाकिटावर 1 रुपया चिकटवलाय असं वाटतंय आयनाच्या पाकिटावर मी 1 रुपया दिसतोय सगळे पैसे खर्चून मी लग्न केलं ते काही नाही आता फायनली माझा अपमान झाला हे लग्न मोडलं जाऊ द्या. नका असं करू ए पिंट्या खेळायला चल माझी ताई आली बाला तू प्रमोशनला आलास आहेस ना म्हणून मी काय बोलत नाही हा तुझी ताई आहे ना ताई तिला जाऊन विचार तिच्या जन्माच्या आधीपासून मी इकडे काम करतोय आणि मी पिंट्या नाही कळलं काय जा हं? जा बाळ ए ताई हे बघ पिंट्या येत नाहीये जा तू खेळायचे दिवस आहे ना नाही तर सनकन कुठून तरी पडेल अण्णा जाऊ द्या ना. अण्णा अरे हा पण करू का बोलतो त्याला? मी पिंट्या आहे. जाऊ द्या ना थोडा असं ते काय नाही वसाड्यानो माझी मी जागा घेणार माझ्या खांद्यावर कुणी हात ठेवायचा नाही ना कमरेत हात घालायचा मी माझी जागा घेणार हो घ्या तुमची जागा. वसाड्यानो हा तुमचा रंग आणि तुमची ही उंची हे तुमचं कर्तृत्व नाही आहे मी रिझर्व्ह बँकेत मॅनेजर आहे हे माझं कर्तृत्व आहे वाचाऱ्यांनो सुनील गावस्कर
सचिन तेंडुलकर, पॅडी द कांबले, अरुण द कदम या लोकांनी इतिहास घडवलाय वाचाड्यानो. या लोकांनी इतिहास घडवलाय. Don't judge the person by his height. वा 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 कहर केला टीम. हे नाही पण अरुणा मी म्हणू शकते छोटा पॅकेट बडा धमाका. धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसाद दा तुम्हाला काय म्हणायचं? आहा बहारदार धमाकेदार दणदणीत परफॉर्मन्स. क्या बात आहे अरुण. आज तुझ्या उंचीचा मान ठेवून इथला इतिहास मी बदलणार आहे अरुण. आज एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला जुजबी देणार आहे. आणि एक लक्षात ठेव अरुण, तुझ्या उंचीमुळेच नाही तर तुझ्या टॅलेंटमुळे, तुझ्या टायमिंगमुळे आणि तुझ्या एनर्जीमुळे तू कायम जगाकडे ताठ मान करून बघतोस. लक्षात ठेव आणि बघत राहशील कायम. आणि अरुण, उंचीवरनंच बोलायचं झालं तर एका व्यक्तीचा उल्लेख मला करायलाच पाहिजे, म्हणजे तो टाळून मी पुढे जाऊच शकत नाही. अशी एक व्यक्ती जी उंचीनी तुझ्यापेक्षाही लहान आहे पण मोठं झाल्यानंतर ती व्यक्ती तुझ्या इतकीच काय तुझ्यापेक्षाही मोठी होण्याची शक्यता आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे आज आपल्याबरोबर इथे असलेला रुद्रांश. रुद्रांश, तुझ्यासाठी टाळ्या. फार मस्त केलंस तू. हा माणूस असा आहे ना की ह्याच्यासमोर काम करताना आम्हाला पण भीती वाटते, पण तू बिंदास जाऊन त्याला पिंट्या म्हणालास. भारी वाटलं. थँक्यू सर. मस्त केलंस. तुला आणि तुमच्या माझी ताईच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. मजा आली खूप. सगळ्यांनीच फॅन्टॅस्टिक. बने पोटात गोळा आला होता आमच्या वाक्य ऐकताना. माझ्यात जर कॉन्फिडन्स मी हा शो सोडला असता. पण म्हणजे हे ज्याला सुचतं ते आपले लेखक आणि आपले दिग्दर्शक. आपल्या सगळ्या टीमसाठी आपणच एकदा टाळ्या वाजूया. अफलातून. येस सई. लॉलीपॉप सारखा झाक परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. आहारे आमचे परीस. हा 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 फारच मजा आली. अरुण तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचा सिक्सर लागतो ना तेव्हा तुम्ही थांबतच नाही. तुम्ही 50 बॉल सिक्सरच मारता आणि आजही तसंच झालं. मला असं वाटतं की ओव्हरऑल ग्रेट टीमवर्क. खूपच छान टीमवर्क होतं. एक लग्नाचा फील पण त्या निमित्ताने आला. सगळे खूप छान दिसत आहे आणि खूप मजा आली. सावते आय लव्ह युअर हायलाइट्स. मजा आली. येस येस.